नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. केंद्र सरकार राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. मलिक यांनी म्हटलंय की भाजपचा अजेंडा हा एससी एसटीचंही आरक्षण संपवण्याचा असल्याची टीका मलिकांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाचा पेच कोर्टाच्या आदेशानुसार झालाय, याला जबाबदार केंद्र सरकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. हिंदवी आणि हिंदू असा शब्दांचा खेळ भाजपनं खेळू नये. महाराजांनी धर्माच्या आधारावर कधीही राजकारण केलं नसल्याचं देखील मलिक म्हणाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू वोट बँकेवर वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. या वादावर आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा एकदा भाष्य केलंय. माझ्या विधानामुळे मला धमकी आली, मात्र हम किसी को टोकेंगे नहीं, कोई टोकेगा तो छोडेंगे भी नहीं असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना जोरदार इशारा दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी सहनशीलतेचा अंत पाहू नये असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर रुजू व्हावं, सरकारला टोकाची भूमिका घ्यायला भाग पाडू नका असंही अजित पवार म्हणाले. समितीचा जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत सरकार निर्णय घेऊ शकत नाही. सरकारने एवढा भार सहन करून इतर राज्यांप्रमाणे पगारवाढ दिली आहे, त्यामुळे प्रत्येकानं 2 पावलं मागे सरकायला हवं असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलंय. देशात भाजपला पुढील 40 ते 50 वर्ष कुणीच हरवू शकत नाही असं वक्तव्य भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. ते एका कार्यक्रमात बोलत होते. तसंच ममता दीदींना एका विश्लेषकाने सल्ला दिल्याच्या विषयावर देखील त्यांनी भाष्य केलंय. 2024 आणि 2029ला त्यांनी देशाचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न बघू नका, कारण मोदींना कुणीही हरवू शकत नाही असं देखील पाटील म्हणाले. आरक्षण संपवायचा भाजपचा कट असल्याचा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलाय. केंद्रानं 50% अट काढली तर हा प्रश्न कायमचा संपेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सरकार अस्थिर करण्याचं षडयंत्र सुरू असून आम्ही आहोत म्हणून राज्यात मवियाची सत्ता आहे असं सांगत त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला डिवचलंय. मविया सरकारमधील निधी वाटप समोर आलंय. सरकारमध्ये शिवसेना 1 नंबरवर असली तरी निधी मिळवण्यात मात्र सर्वात पिछाडीवर असल्याचं दिसून येत आहे. सर्वात जास्त निधी मिळवणारा पक्ष ठरलाय तो राष्ट्रवादी ठरलाय आणि त्यानंतर काँग्रेस, सर्वात शेवटी शिवसेनेला निधी मिळालाय. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या पर्यावरण विभागाला देखील निधीबाबत फटका बसल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असून 18 डिसेंबरला साई दर्शनानं त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सहकार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला त्या प्रवरानगर इथे येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सहकार परिषद पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणूक होणार आहेत. नगरपंचायती, जिल्हा परिषदेसाठी ही निवडणूक होईल. यात 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषद निवडणूक पार पडतील. ओबीसी जागांवर खुल्या प्रवर्गातून निवडणूक होणार आहे. तर 18 जानेवारीला मतदान होणार असून 19 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी सरकारला लागणाऱ्या निधीसाठी नांदेडमध्ये ओबीसी संघर्ष समितीतर्फे भीक मागो आंदोलन करण्यात आलं. ओबीसींचं राजकीय आरक्षण स्थगित केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला. ओबीसींचा एम्पिरिकल डेटा देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेले आहेत. ओबीसींचा डेटा गोळा करण्यासाठी 450 कोटी रुपये लागतील असं सरकारतर्फे सांगितलं जातंय. तर सरकारकडे एवढे पैसे नसतील तर आम्ही जमा करून देऊ असं सांगत आज नांदेडमध्ये ओबीसी संघर्ष समितीतर्फे भीक मागो आंदोलन केलंय. ओबीसी आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत महाराष्ट्रातील निवडणुका घेऊ नये. केंद्र सरकारनं ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तात्काळ सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे सोलापूर महामार्गावरील झालटा फाटा येथे ओबीसी विजयंती जनमोर्चाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात सर्वपक्षीय ओबीसी समाजाचे पदाधिकारी सहभागी होते. आंदोलकांनी सुमारे अर्धा तास रस्ता अडवून ठेवला होता, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी रान पेटवू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिलाय.
राजापूरचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे। स्थानिक लोकांशी प्रकल्पाच्या बाबतीत चर्चा करून आम्ही आमची भूमिका पक्षाकडे मांडू आणि पुढील भूमिका जाहीर करू, अशी प्रतिक्रिया राजापूरचे स्थानिक आमदार राजन साळवी यांनी दिली आहे। आम्ही कुणालाही वीज फुकट देणार नसून महावितरणाला वीज फुकट मिळत नाही, त्याचे आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला आम्ही वीज फुकट कशी देऊ, असं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केल्यानं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप दिसतोय। अगोदरच वाशिम जिल्ह्यातील खरीपाच्या सोयाबीन आणि इतर पिकांचं अतोनात नुकसान झालंय, त्यातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं असून आम्ही त्याचा निषेध करत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय। विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याचा निर्णय आज होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती। मात्र मेस्मा संदर्भात अजूनही कोणता निर्णय झाला नसल्याचं अनिल परब म्हणाले। तर मेस्मा लावण्यावर अजूनही चर्चा सुरूच आहे, असं देखील ते म्हणाले। अकोल्याचे एसपी जी श्रीधर यांना ईडीनं समन्स बजावलंय। यानंतर आज ते ईडी कार्यालयात हजर झाले। पोलीस बदली प्रकरणात श्रीधर यांची ईडीकडून चौकशी केली जाते। ऑनलाईन शिक्षण बंद करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार कमी होताच पहिली ते 7वीच्या शाळा काही निर्बंधांमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत। मात्र शाळा सुरू होताच बहुतेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केलंय। यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असल्यानं ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत शाळांना कडक शब्दात सूचना दिल्या जातील। त्यानंतरही ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देणार नाहीत त्यांच्यावर राज्य सरकारच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आलाय। जगाची धाकधूक वाढवणाऱ्या ओमायक्रॉननं मुंबईतही शिरकाव केलाय। मात्र मुंबईत असलेल्या 14 ओमायक्रॉन रुग्णांपैकी 13 रुग्ण ठणठणीत झालेले आहेत, तर आज एका रुग्णाला डिस्चार्ज मिळणार आहे। लसीकरणाचा हा सकारात्मक परिणाम असल्याचं बोललं जात आहे। नाशिक पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत चांदवड तालुक्यातील शिकाऊ ग्रामसेवकच सोन साखळी चोर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गंगापूर पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे। त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 5 लाखांचे 11 तोळे सोने आणि दुचाकी जप्त केले। विपुल रमेश पाटील असं अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। अहमदनगरमधील बोगस बायोडिझेल प्रकरणी अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असं आश्वासन राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलंय। बोगस बायोडिझेल प्रकरणातील कारवाईत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींना कोर्टात जामीन मिळण्यासाठी मदत होईल अशा स्वरूपाचे कागद कारवाई करताना रंगवल्याची बाब न्यूज 18 लोकमतनं समोर आणली। दरम्यान हे प्रकरण गंभीर असून यातील दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं भुजबळ यांनी म्हटलंय। उस्मानाबादमध्ये 5 वर्षाच्या मुलाच्या हत्येनं एकच आता खळबळ उडालेली आहे। ओम मनोज बागल असं हत्या झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे। तुळजापूरमधील सांगवी गावात शेजारील घरात त्याचा मृतदेह आढळला। दरम्यान हा नरबळीचा प्रकार आहे का, या दृष्टीनं पोलीस सध्या तपास करतायत। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा रद्द करण्यात आलेली आहे। कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर तसंच नांदेड जिल्ह्यात कमी लसीकरण झाल्यानं यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यात्रा रद्द करण्यात आली असली तरी खंडोबाची मुख्य पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत। कोरोनामुळे सलग 2 वर्ष ही यात्रा रद्द करण्यात आली आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आजपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर कृष्णा नदी उत्सवाला सुरुवात झाली। पुढील 7 दिवस सांगलीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी कृष्णा नदी उत्सव साजरा केला जाणार आहे। महानगरपालिकेसह विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतलाय। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिर सहाय्यक धार्मिक व्यवस्थापकाच्या निवडीवरून वाद सुरू झालेला आहे। तुळजाभवानीच्या प्रसादातील लाडू घोटाळ्यातील कर्मचाऱ्याला या पदावर बसवल्यामुळे पुजारी चांगलेच संतापलेले आहेत। नागेश शितोळे यांच्याकडे आई तुळजाभवानी देवस्थानच्या सहाय्यक धार्मिक व्यवस्थापकाची जबाबदारी देण्यात आली आहे। यावरून हा वाद सुरू झालाय। शितोळे यांच्या विरुद्ध 2015 साली तुळजाभवानीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये घोटाळा केल्याचं सिद्ध झालं होतं, असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। तर शितोळे यांना तात्काळ या पदावरून हटवावं, अन्यथा मंदिर प्रशासनाच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पुजाऱ्यांनी दिलाय।
सध्या इतर भाजीपाल्यांचे भाव स्थिर असले तरी मेथीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे। मेथीची जुडी ही 50 पैशाला देखील घ्यायला कोणी तयार नाहीये, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अशातच येवला तालुक्यातील गोल्हेवाडी इथल्या शेतकऱ्यानं उभ्या पिकात जनावरं सोडली, तसंच पिकांवर रोटावेटर देखील फिरवलाय। सुभाष कोटेकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे। मेथीला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। अश्वपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमधील सारंगखेडा इथला घोडेबाजार उद्यापासून सुरू होत आहे। मागील 2 वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे घोडेबाजार बंद होता, पण यावर्षी प्रशासन आणि चेतक फेस्टिवल समितीच्या वतीनं घोडेबाजाराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। 11 एकर जागेवर घोडेबाजार होणार आहे, त्यासाठी देशभरातून 600 घोडे विक्रीसाठी दाखल झाले। पालघरमध्ये एका तरुण सापासोबत मस्ती करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हा साप धामण जातीचा असून व्हिडिओ व्हायरल होताच यावर सर्पमित्रांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। या तरुणाचा सध्या शोध घेतला जातोय, तसंच या तरुणावर त्वरित गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली जाते। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूताननं त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवलेला आहे। गेल्या 2 वर्षात कोरोनानं जगात थैमान घातलं, अशा परिस्थितीत मोदींनी भूतानची मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवत आवश्यक ती मदत केली, याचसाठी त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। दरम्यान भूतानच्या सर्व नागरिकांकडून मोदींचं अभिनंदन करत असल्याचं भूतानच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं। भारताचा माजी क्रिकेटर हरभजन सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। हरभजननं जालंधरमधून निवडणूक लढवावी यासाठी पंजाबमधील सत्ताधारी पार्टी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत। त्यातच हरभजन सिंग आणि नवजोत सिंग सिद्धू यांची भेट झाल्यानं या चर्चांना आता उधाण आलंय। स्वतः नवजोत सिंग सिद्धू यांनी हरभजन सोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केलाय। मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेल्या हरनाज संधूला मुंबईत क्वारंटाईन करण्यात आलेला आहे। तिथल्या स्टार हॉटेलमध्ये 7 दिवस तिचा मुक्काम असणार आहे। ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई आरोग्य विभागाच्या पथकानं हरनाज संधूचे नमुने तपासणीसाठी पाठवलेले आहेत। याचा अहवाल येईपर्यंत हरनाजला या हॉटेलमध्ये राहावं लागणार आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन, कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये, त्यामुळे मास्क वापरा, तसंच सॅनिटायझरचा वापर करून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।